नमस्कार प्रिय पालक, आपण माझा पहिला व्हिडिओ पाहिला आहे की OMR सीट आपल्या विद्यार्थ्याची कशी डाउनलोड करायची. आता आपण पाहणार आहे की या OMR शीटमध्ये जे आपल्या मुलांनी गोल रंगवलेले आहेत ते आणि सैनिक स्कूलने जी वेबसाईटवरती दिलेली उत्तरपत्रिका आहे ती, ह्याच्यामध्ये हे उत्तरं एक्झॅक्ट चेक कशी करायची हे आपण पाहणार आहोत. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरणासाठी Q हा सेट एका मुलाने सोडवलेला आहे, तो आपण इथं घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला गोल केलेले दिसतात, पण आपली जी उत्तरपत्रिका आहे तर ती उत्तरपत्रिका आपण इथून बघणार आहे की कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. की आपल्यासमोर तुम्हाला दिसते स्क्रीनवरती की सैनिक स्कूल तात्पुरती उत्तरपत्रिका 2026 करेक्ट ऑप्शन सेट नंबर समोर दिसत आहेत PQRS असे सेट कोड आहेत आणि 1 ते 125 प्रश्न असे याच्यामध्ये सेव्ह केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे PQRS आहेत. आता आपण Q हा बघतोय तर Q हा हिरव्या रंगात आहे. जर समजा तुमचा P हा सेट असेल तर तुम्ही P मधले चेक करायचे, Q असेल तर Q, R असेल तर R मध्ये आणि S असेल तर गुलाबी कलरचा S याच्यामधले एकाखाली एकचे नंबर बघायचे. उदाहरणार्थ आपला क्वेश्चन क्रमांक आहे 1, तर क्वेश्चन क्रमांक 1च्या समोर Qच्या हिरव्या अक्षरामध्ये 3 हे उत्तर बरोबर आहे. तर आपण पाहू शकता की आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये ह्यामध्ये क्यू सेटमध्ये पहिल्या प्रश्नाचं 1 उत्तर लिहिलेलं आहे, तर हे चुकलेलं आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. तर आपण पाहू शकता की दुसऱ्या प्रश्नाचं 2 लिहिलं आहे, तिसऱ्या प्रश्नाचं 3, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, दुसरा आणि पहिला प्रश्न चुकलेला आहे. तर अशा प्रकारे उत्तरपत्रिका आपण या पद्धतीने चेक करू शकतो. जर आपल्याला याच्या संदर्भात काही शंका असेल तर कमेंट्समध्ये नक्की मेसेज करा. जर आपण अजूनपर्यंत जर माझे वैयक्तिक मार्गदर्शन घेतले नसेल तर माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे 7558382627 या मोबाईलवरती काउन्सिलिंग किंवा वैयक्तिक मार्गदर्शन असा मेसेज करा. आपल्याला एक लिंक मिळून जाईल, तो गुगल फॉर्म असेल, त्याच्यामध्ये माहिती भरा, तो माझ्याकडे सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला माझं वैयक्तिक मार्गदर्शन भेटेल. त्याच्याबद्दल जे काय टर्म अँड कंडिशन आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित वाचा. काही अडचण असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे मुलं सैनिक स्कूलला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.